असा लोअर हाय क्रिएट होतो. ठीक आहे, डाऊन ट्रेंड मध्ये ज्यावेळेस असा लोअर हाय क्रिएट करायचं एक साईन आपल्याला भेटतं किंवा व्हॉल्यूम वरून की आता मार्केट डाऊन साईडला यायला लागले स्लोली, तर त्यावेळेस ना आपण इथे एकदम स्मॉल एसएल ठेवून जर आपण सेलिंग साईडला जर ट्रेड प्लॅन केला तर आपल्याला माहिती आहे की डायरेक्ट डाऊन साईडला हा जो झोन आहे तिथपर्यंत मार्केटला अपकमिंग डेज मध्ये यायचंच आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला एकच ट्रेड असा घ्यायचा आहे की तो एकदम मस्त मध्ये छान प्रॉफिट करत करत आपल्याला तो जो काही ट्रेड आहे तो आपल्याला न्यायचा आहे एकदम हेवी प्रॉफिट मध्ये कमी लॉट साईज. बरोबर, तुम्हाला जर वन आवर टाइम फ्रेम वरती अनालिसिस करून तुम्हाला असं वाटतं की व्हॉल्यूम एवढा समजत नाहीये किंवा जो मुवमेंट किंवा एक वेटिंग करण्याचा जो टाइम पिरियड आहे तो भरपूर आहे 1 तास, म्हणजे सिम्पली तुम्ही 30 मिनिट वरती शिफ्ट व्हा. फक्त 30 मिनिटच्या आतमध्ये काही येऊ नका. आता 30 मिनिटला तुम्ही इथे पाहिलं असेल, इथे काय झालेलं आहे की एक आपला ब्रेकआउट काय असतो, तुम्हाला ब्रेकआउटचा रूल सांगितलेला आहे की ब्रेकआउट कॅन्डलचा नेक्स्ट हाय जो आहे तो नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला पाहिजे, त्यावेळेस तो बाय साईडला ट्रेड जाऊ शकतो, अदरवाईज नाही. आता इथे काय झालेलं आहे की इथे 30 मिनिट टाइम फ्रेम वरती क्लिअर झालेला आहे. मग त्याच्यामुळे ना इथं मार्केटमध्ये सेलिंग परत स्टार्ट होऊ शकते. मग फक्त तुम्हाला एवढंसं फक्त एसएल ठेवायचं आहे, राईट, फक्त एवढंसं एसएल ठेवायचं आणि डाऊन साईडला जो काय आहे तो जर तुमच्या फेवर मध्ये ट्रेड गेला तर डायरेक्टली या झोन पर्यंत मार्केट जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे.